तीन मासाचं नाही वेगळं काय वाटते जरा. हा छान याला गोल करायचं ह्याला. चीज पेन्सिल द्यायचं नाही का? असं गोल करायचं. चीज पेन्सिल नाही म्हणजे खोडता येतं आलं असतं ना परत. गोल करायचं. आता पण नीट निरीक्षण करायचं काय नीट बघायचं. आता ह्या तिन्हीमध्ये तुला खूप वेगळं वाटते. नाही बघ सरळ बघ. नीट बघ पहिला. हे आणि हे दोन्ही सेम आहेत की नाही? वेगळं कुठलं वाटतं तुला? हा त्याला गोल करायचं. घाबरायचं नाही शिस्तात करायचं. येते तुला. छान. आता बघ हं. त्यात काय वेगळं दिसतंय तुला? या दोन्ही पाणी आणि यात काय दिसतंय? रिकामं दिसतंय की नाही? मग यात रिकामं दिसतंय की नाही? आणि या तिन्हीपैकी वेगळं कुठलं वाटतंय तुला? हा त्याला बोल. मस्त. आता ह्या तिन्हीपैकी बघ तुला कुठलं वेगळं वाटतंय. हा हे दोन्ही सेम आहे तर हे वेगळं आहे आणि ह्याला गोल करायचं. आता घड्याळाचं काटा बघायचं काय. हे 12वर आहे, हे 3वर आहे. हे 12वर आहे आणि हे 9वर आहे. आणि 12वर आहे आणि 3वर आहे. यातलं वेगळं कुठलं वाटतं तुला? हे सेम आहे पण हे वेगळं वाटतं की नाही? पहिलं बघ. तेच वेगळं वाटतं ना? हे चुकीचं आहे. चुकायला बरोबर आहे. मी काय सांगतो ते चुकायचं बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? टाळ्या वाजवायला ते आकार सांगायचं. हा आकार कोणता आहे? हा आकार हा त्रिकोण आणि हा छान आणि हा आयत. नाही आयत आहे. हा चौकोन. हा सेम आकाराचा की नाही आहे? हा त्याला म्हणायचं चौकोन. आणि हा षटकोन आहे. षटकोन. तो घड्याळ इकडे आण रे. आता हे लहान काटा कितीवर आहे बघून सांग मला. हे आकडा सांगायचं ह्यातलं. कितीवर आहे आकडा? ते काटा कितीवर आहे? त्यांना एखादं सरळ येते आधीमध्ये येत नाही. 1 2 3 4 5 6 7. 7वर आहे. लहान आकडा काटा कितीवर आहे? आणि मोठा काटा कितीवर आहे? 12वर आहे. 12वर.